मित्रांनो नमस्कार. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेसंबंधीच्या काही अत्यंत महत्त्वाच्या अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त प्रशिक्षणार्थ्यांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना सुद्धा अपडेट मिळतील. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जालना जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थ्यांनी त्यांच्या नायब तहसीलदार यांना एक पत्र दिलं होतं. या पत्राचं दखल तेथील स्थानिक प्रशासनाने घेऊन ते पत्र पुन्हा कौशल्य विभागाच्या आयुक्तांना दिलं आणि त्यांनी पुन्हा सहाय्यक आयुक्ताच्या माध्यमातून मुख्य आयुक्तांपर्यंत हे पत्र दिलं. या पत्रानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी अंशकालीन 10% आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे आणि जर असं झालं तर नक्कीच या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांसाठी आनंदाची गोष्ट असेल. आणि या प्रशिक्षणार्थ्यांना आणि जर या पत्राची सरकारने योग्य पद्धतीने दखल घेतली तर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना 10% अंशकालीन आरक्षण मिळू शकतं. तर दुसरी महत्त्वाची बातमी अशी आहे, धर्मदाय आयुक्तांनी त्यांच्या कार्यालयात जे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं त्या आयुक्त कार्यालयात त्यांना कर्मचाऱ्यांची गरज होती आणि त्याचीच गरज भागवण्यासाठी त्यांनी पुढे कलेक्टरकडे शिफारस करून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षण घेतलेल्या या प्रशिक्षणार्थ्यांना 4.5च्या मुद्द्यानुसार त्यांच्या कार्यालयात 5 वर्षासाठी कंत्राटी पद्धतीने घेतलेला आहे किंवा घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्याबरोबरच दुसरी महत्त्वाची अशी अपडेट आहे की ग्रामपंचायत ज्या ग्रामपंचायतचं बजेट 5 लाखांच्या वरती आहे त्या स्वायत्त संस्था आहेत आणि त्यांना ज्या ग्रामपंचायतमध्ये MIDC आहेत, ज्या ग्रामपंचायत या म्हणजे त्या ग्रामपंचायतमध्ये जे प्रशिक्षणार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलंय त्यांना मानधन देऊ शकतात. अशा ग्रामपंचायतींनी सुद्धा ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थींनी ग्रामपंचायतमध्ये प्रशिक्षण घेतलंय त्यांना 4.5च्या मुद्द्यानुसार ते कंत्राटी पद्धतीने 10,000 रुपये मानधनावरती घेण्यास सुरुवात केलेली आहे. तर ह्या महाराष्ट्रातील सध्या झालेल्या अत्यंत महत्त्वाच्या घडामोडी आहेत ज्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना कुठेतरी दिलासा देऊ शकतात. आता जर या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षणार्थ्यांना जर सरकारने अशा पद्धतीने कुठेतरी घ्यायला सुरुवात केली तर नक्कीच याचा फायदा या प्रशिक्षणार्थ्यांना होईल आणि या प्रशिक्षणार्थ्यांची मोठ्या संख्येने जे बेरोजगार होणार आहेत ते प्रशिक्षणार्थी बेरोजगार होणार नाहीत. तर ह्याच महत्त्वाच्या अपडेट होत्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं मी काम केलं. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन अपडेट्ससह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.